नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कल्पवेध अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 10वी बोर्डाच्या गणित विषयाचा पेपर कसा असतो याचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण भाग 2 म्हणजे भूमिती, याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात तर जिओमेट्री, याचा अभ्यास करणार आहोत. भाग 2 मध्ये आपण किती प्रश्न असतात, कोणती प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाचे वेटेज म्हणजे तो प्रश्न किती मार्काला असतो याचा अभ्यास करणार आहोत. चला मग मित्रांनो, आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात पहिला प्रश्न यायला पाहिजे, तो म्हणजे असा की गणित भाग 2 म्हणजे कोणताही पेपर कोणत्या तारखेला आहे याची बेसिक माहिती त्याला माहिती पाहिजे. मग ही विद्यार्थिनी मग ती विचार काय करते, गणित 2 म्हणजे गणित भाग 2 याचा पेपर कोणत्या तारखेला आहे. तर आपल्याला माहिती पाहिजे, गणित भाग 2 त्याला आपण भूमिती म्हणतो. काय म्हणतो? भूमिती. लक्षात असू द्या. मग या भाग 2 म्हणजे भूमिती याचा पेपर केव्हा आहे तर लक्षात असू द्या, 9 मार्च 2026 या तारखेला भूमिती म्हणजे गणिताचा भाग 2 याचा पेपर आहे. लक्षात असू द्या. आता मैत्रीण असेल आपली, तिला दुसरा प्रश्न पडतोय, तो म्हणजे असा की गणित भाग 2 चा पेपर किती मार्काला असतो. आपण गणित भाग 1 हा पेपर पाहिला, तो किती मार्काला असतो तर लक्षात ठेवा, गणित भाग 1 हा पेपर असतो 40 मार्काला. मग गणित भाग 2 ज्याला आपण काय म्हणतो भूमिती, किती मार्काला असणार आहे तर हा देखील 40च मार्काला असणार आहे. लक्षात असू द्या. एवढं आपल्याला माहिती पाहिजे. गणित भाग 1 40 मार्काला होता. गणित भाग 2 हा देखील 40 मार्काला आहे आणि 20 मार्क आपल्याला शाळेकडून मिळणार आहेत. बरोबर आपल्याला 100 मार्क होतील आणि त्यापैकी आपल्याला मार्क मिळणार आहेत. लक्षात असू द्या. एवढं तुम्हाला समजलं असेल. आता याच्यातले आपण आपण असू शकतो, कारण आपल्याला देखील भरपूर प्रश्न पडतात. जसं की या विद्यार्थ्याला पडलेले आहेत. पहिला प्रश्न या विद्यार्थ्याचा असा आहे की वेळ कमी पडेल का? पेपर भूमितीचा आहे. आपल्याला आकृत्या काढाव्या लागतील. व्यवस्थित पेपर आखावा लागेल. मग वेळ कमी पडू शकतो का? हो, पडू शकतो. म्हणून पेपर थोडं लवकर लिहिण्याचा प्रयत्न करा. दुसरा प्रश्न या विद्यार्थ्याचा असा आहे की सर, प्रश्न सोपे असतात पण मी ऐन वेळेस विसरत असतो. हो, हे प्रत्येक विद्यार्थ्यासोबत होत असते. त्याला पेपरामध्ये तो प्रश्न जमत नाही, परंतु एक्झाम हॉलमधून जेव्हा आपण बाहेर निघतो, अचानक तो प्रश्न आठवतो. अरे यार, तो प्रश्न तर असा होता, मी विसरलो. तर हे प्रत्येक विद्यार्थ्यासोबत होतं. म्हणून याकरिता अशी आठवण न पडण्यासाठी काय करावे लागते? रिव्हिजन. लक्ष असू द्या. मग रिव्हिजन महत्वाची आहे, ही लक्षात असू द्या. म्हणजे जेवढ्या जास्त वेळेस आपण रिव्हिजन करू, पाठांतर करू, तेवढ्या वेळेस आपल्या लक्षात राहील आणि परीक्षा हॉलमध्ये आपण त्या गोष्टी विसरणार नाहीत. लक्षात असू द्या. आता तिसरा प्रश्न आहे की पेपर कसा असणार आहे. मित्रांनो, पेपर म्हणजे गणिताचा भाग 1 आपण पाहिला, त्यामध्ये 5 प्रश्न होती. या भाग 2 मध्ये देखील 5च प्रश्न असणार आहेत. मग हा पेपर सोपा असणार आहे की कठीण असणार आहे? हा पेपर बीजगणित म्हणजे भाग 1 च्या मानाने थोडा कठीण असतो. कारण यामध्ये आकृत्या काढाव्या लागतात, काही प्रमेय पाठ करावे लागतात. म्हणून हा थोडा कठीण असू शकतो. परंतु काही विद्यार्थ्यांना हा पेपर सोपा जातो. कारण त्यांनी प्रमेय पाठांतर केलेली असतात. त्यानंतर आकृत्या काढाव्या कशात याची प्रॅक्टिस केलेली असते. हा पेपर त्यांच्यासाठी सोपा असेल, आपल्यासाठी देखील सोपा आहे. आपण देखील त्याचा अभ्यास केलेला असेल. बरोबर? मग पेपर कसा असणार आहे? सोपा. परंतु पेपराचं पॅटर्न कसं असणार आहे हे आपण नंतर पाहणार आहोत. आता चौथा प्रश्न जो आपल्याला देखील पडत असतो, की सर, पेपरमध्ये सर्व आकृत्या काढाव्या लागतील का? तो प्रश्न आपण सॉल्व्ह करणार आहोत. हे आयोगा म्हणजे असं म्हणू शकतो मी, की 10वीच्या बोर्डाने क्वेश्चन पेपरमध्ये 4 पैकी 2 प्रश्न लिहायला सांगितलेले असतील. मग ते 2 प्रश्न लिहित असताना एखाद्या प्रश्नामध्ये जर आकृती
अपेक्षित असेल तर ती आकृती आपल्याला काढावी लागेल, लक्षात असू द्या. आणि 5वा प्रश्न तो त्या विद्यार्थ्याच्या मनात आहे, आपल्याही मनात असेल. तो म्हणजे असं, प्रमेय सर्व पाठ करावे लागतील का सर? मित्रांनो, मागील क्वेश्चन पेपरचा आपण अभ्यास केलेला असेल. त्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न असतात, काही महत्त्वाचे प्रमेय असतात, ते बोर्ड दरवर्षी विचारत असतंय. ह्या वर्षी पहिला प्रमेय विचारेल, दुसऱ्या वर्षी दुसरा, तिसऱ्या वर्षी तिसरा, परत चौथ्या वर्षी पहिला, असं बोर्ड करत असतंय. म्हणून काही प्रमेय पाठांतर करणे गरजेचे आहे, लक्षात ठेवा. एवढे 5 प्रश्न तुम्हाला समजले का? पहिला काय होता, वेळ पुरेल का? तर हो, वेळ पुरेल. परंतु तरीही थोडा पेपर लवकर लिहिण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्याला आकृत्या देखील काढायच्या आहेत. हा प्रश्न असा होता, तर प्रश्न सोपे असतात, परंतु ऐन वेळेस जेव्हा पेपरमध्ये येतात, तेव्हा मी विसरतो. नंतर मला परत आठवण येते. तर त्यासाठी काय करावे लागणार आहे? तर सराव करावा लागणार आहे. जे प्रश्न आपल्याला अवघड जातात किंवा ज्या प्रश्न आपल्याला पाठांतर होत नाही, आठवण पडत असतात, त्यांची वारंवार रिव्हिजन करणे महत्त्वाची आहे. पेपर कसा असेल, जर तुम्ही अभ्यास केला असेल, तर पेपर सोपा असेल. केलेला नसेल, तर थोडा पेपर अवघड जाऊ शकतो. म्हणून पेपर पाहत असताना काही महत्त्वाच्या सोप्या गोष्टी अगोदर सॉल्व्ह करून घ्यायच्या, लक्षात असू द्या. मग चौथा प्रश्न असा होता, की सर पेपरमध्ये सर्व आकृत्या काढाव्या लागतील का? सर्व काढण्याची आवश्यकता नाही. जो प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करणार आहात, त्याची आकृती काढणे बंधनकारक असेल. जर त्या प्रश्नामध्ये आकृती काढायला सांगितलेली असेल तर. लक्षात ठेवा. आणि 5वा प्रश्न होता, की सर्व प्रमेय पाठांतर करावे लागतील का? हे महत्त्वाचे प्रमेय आहेत. बोर्ड जे प्रमेय वारंवार विचारत असते, ते पाठांतर करावे लागतील मित्र. कारण पेपरामध्ये प्रमेय येईलच, लक्षात ठेवा. आता पेपराची सुरुवात कुठून करावी? मग प्रश्नपत्रिका भेटली, उत्तरपत्रिका भेटली. मग उत्तरपत्रिका अशा प्रकारची असते. मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला उत्तरपत्रिका दाखवत आहे. त्यामध्ये तुम्हाला लिहावं लागतं काय? तुमचा रोल नंबर, मग तो अंकामध्ये आणि अक्षरामध्ये, नंतर तुमची साइन, नंतर सेंटर क्रमांक, नंतर विषय कोणता आहे तो, नंतर भाषा कोणती असते ती, नंतर दिनांक टाकावी लागते. त्यानंतर तुम्ही पुरवणी लावली असेल तर पुरवणी अटॅचमेंट म्हणून एक सेक्शन असतंय. त्यामध्ये तुम्ही एक पुरवणी लावली तर 1+1 असं 2 लिहू शकतात. आणि शेवटी बारकोड लावणे बंधनकारक आहे. लक्षात ठेवा. बारकोड लावायला विसरू नका. तेवढं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. आता आपण भाग 2 म्हणजे गणित भाग 2 ज्याला आपण भूमिती म्हणतो, याचा पेपर किती मार्काला असतो आणि त्या प्रश्नाचे वेटेज, तो प्रश्न किती मार्काला असतो, याचा सर्व अभ्यास करणार आहोत. मग भूमितीमध्ये म्हणजे गणिताच्या भाग 2 मध्ये 5 प्रश्न असतात. प्रश्न 5 प्रश्न, लक्ष असू द्या. तर भाग 1 मध्ये 5 प्रश्न होती. तसेच भाग 2 मध्ये देखील 5 प्रश्न आहेत. मग पहिला प्रश्न हा किती मार्काला असणार आहे? तर लक्षात ठेवा, पहिला प्रश्न हा 8 मार्काला असणार आहे. दुसरा प्रश्न हा 12 मार्काला असणार आहे. लक्षात ठेवा. तिसरा प्रश्न हा 9 मार्काला असणार आहे. चौथा प्रश्न हा 8 मार्काला असणार आहे आणि 5वा प्रश्न हा मार्काला असणार आहे. लक्षात ठेवा. परत ऐका. पहिला प्रश्न तो आहे 8 मार्काला. दुसरा प्रश्न तो आहे 12 मार्काला. तिसरा प्रश्न तो आहे 9 मार्काला. चौथा प्रश्न तो आहे 8 मार्काला आणि 5वा प्रश्न 3 मार्काला आहे. लक्षात असू द्या. मग गणित भाग 2 मध्ये एकूण प्रश्न किती येणार आहेत? 5. मग पेपर किती मार्काचा आहे? 40. लक्षात असू द्या. एवढ्या गोष्टी आपल्या लक्षात असण्या महत्त्वाच्या आहेत. मग हे 5 प्रश्न म्हणजे 40 मार्क कशावर विचारले जाणार आहेत? तर भूमितीवरती. म्हणजे कशावरती? या चॅप्टरवरती, जे चॅप्टर मी दिलेले आहेत. प्रकरणाची नावं किती? आपल्या जवळपास 10वीच्या भाग 2 मध्ये प्रकरण होती, तर 7 प्रकरण होती. पहिलं नाव काय? तर पहिलं आहे समरूपता. दुसऱ्या प्रकरणाचे नाव पायथागोरसचे प्रमेय. तिसऱ्या प्रकरणाचे नाव वर्तुळ. पहिलं काय? तर लक्षात असू द्या, समरूपता. दुसरं होतं नाव पायथागोरसचे प्रमेय. तिसरं वर्तुळ. चौथं चॅप्टर होतं काय? तर भौमितिक रचना. 5वं प्रकरणाचे नाव निर्देशिक भूमिती. 6वं त्रिकोणमिती आणि 7वं आहे महत्त्वमापन. या 7 प्रकरणावरती एकूण किती मार्क येणार आहेत? तर 40. लक्षात असू द्या. हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.
मग या 7 प्रकरणाचा तुम्ही अभ्यास केलेला असणार आहे. अभ्यास करणे काय तर तुमच्यासाठी बंधनकारक आहे मित्रांनो. कमीत कमी समरूपता, नंतर पायथागोरसचे प्रमेय, वर्तुळ, मितिक रचना, निर्देशक भूमिती, त्रिकोणमिती आणि महत्त्वमत याच्या 7 चॅप्टर पैकी 5 चॅप्टरच्या जे चॅप्टर सोपे असतील त्यांचा अभ्यास करणे काय असेल कंपल्सरी असेल. तरी किंवा मी असं म्हणू शकतो की 5 चॅप्टर करा, 2 चॅप्टर ऑरला ठेवा. म्हणजे जे काही प्रश्न ऑर मध्ये येतात ते आपण ते सोडू शकतो. 5 प्रश्न पण 5 टॉपिक कंपल्सरी करा मित्रांनो. लक्षात असू द्या. मग तुम्हाला अनुक्रमानिका माहिती का की भूमितीची ते एवढे चॅप्टर असतात मित्रांनो. या एवढ्या चॅप्टरवरती म्हणजे जवळपास 7 प्रकरणावरती किती प्रश्न असतात तर 5 प्रश्न असतात. ते 5 प्रश्न पाहिले आपण. 5 प्रश्न किती मार्काला असतात तर 40 मार्काला असतात. एवढं लक्षात असतं. आता आपण प्रश्नानुसार त्यांचे विभाजन पाहू. प्रश्न पहिला किती मार्काला होता तर 8 मार्काला. यामध्ये ए आणि बी असे 2 घटक असतात. कसे तर ए घटक आणि बी घटक. ए मध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात. काय असतात बहुपर्यायी प्रश्न. एक वाक्य दिलेलं असेल किंवा एखादा प्रश्न दिलेला असेल, त्यानंतर त्याला 4 ऑप्शन दिलेले असतील. या प्रश्नाचे उत्तर या 4 ऑप्शन पैकी एक असेल. ते एक ऑप्शन आपल्याला शोधून उत्तर लिहायचे आहे. लक्षात ठेवा. मग तुम्हाला समजलं का? प्रश्न क्रमांक 1 मधील ए हा घटक कशाशी संबंधित आहे? बहुपर्यायी प्रश्न. बहुपर्यायी प्रश्न म्हणजे काय? की 4 ऑप्शन दिलेले असतात. त्यापैकी एक ऑप्शन उत्तर असते. ते उत्तर शोधून लिहायचं आहे. असा हा प्रश्न पहिल्यामधील ए हा घटक असेल. लक्षात ठेवा. तो किती मार्काला असणार आहे? तर तो 4 मार्काला असणार आहे. ए हा घटक 4 मार्काला. त्यानंतर बी हा घटक असणार आहे. तो देखील 4 मार्काला असणार आहे. बी हा घटक देखील कितीला? 4 मार्काला. या 4 मार्कामध्ये तुम्हाला 4 प्रश्न दिलेले असतील एका मार्काला. 4 प्रश्न 1 मार्काला दिलेले असतील. मग ती 4ही प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायची आहेत. लक्षात असू द्या. मला समजलं का? तर नाही समजलं परत सांगा. लक्षात घ्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 1 बरोबर. किती मार्काला आहे हा प्रश्न क्रमांक 1? 8 मार्काला आहे. बरोबर. मग यामध्ये ए हा घटक दिलेला आहे. मग ए या घटकामध्ये कोणते प्रश्न असणार आहेत? बहुपर्यायी. मग ही बहुपर्यायी 4 प्रश्न असतील. मग बहुपर्यायी 4 प्रश्न असतील. ते चारही प्रश्नांचे उत्तर कशामध्ये असतील? त्याच ठिकाणी दिलेले असतील. त्यामध्ये ऑप्शन असतात. एखादा प्रश्न दिलेला असतो आणि त्याचे 4 ऑप्शन दिलेले असतात. त्यामध्ये शोधून उत्तरं लिहावी लागतात. मग ए हा घटक 4 मार्काला. त्यानंतर बी हा घटक एका प्रश्नांचे म्हणजे या ठिकाणी देखील बी या घटकामध्ये 4 प्रश्न दिलेले असतील. ते 4 प्रश्न 1 मार्काला असतील. मग बी हा घटक किती मार्काला आहे? 4 मार्काला. प्रश्न किती असणार आहेत? 4. किती मार्काला असतील एक प्रश्न? एक प्रश्न एका मार्काला असणार आहे. लक्षात असू द्या. बी घटक समजला, ए घटक समजलेला असेल. आता प्रश्न क्रमांक 2 यामध्ये देखील ए आणि बी हे 2 घटक असतात. पहिला प्रश्न पाहिला आपण. आता प्रश्न दुसरा. त्या प्रश्नामध्ये ए आणि बी असे 2 घटक असतात. मग हे या घटकामध्ये काय आहे, की 3 प्रश्न दिलेले असतात. त्यापैकी आपल्याला 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. 3 पैकी 2 प्रश्न. तिघी सॉल्व्ह करायचे आहेत का? तर नाही. जर तुमच्याकडे एक्स्ट्रा टाईम राहिला तर तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. परंतु अगोदर पेपर कव्हर करून घ्या 40 ते 40 मार्काचा. त्यानंतर एक्स्ट्रा गोष्टी तुम्ही सोडू शकतात मित्रांनो. परंतु लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक 2 त्यामधील ए हा सेक्शन. ए या सेक्शनमध्ये काय दिलेलं आहे? 3 प्रश्न दिलेले आहेत. 3 पैकी 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. लक्षात असू द्या. 3 पैकी 2. त्यानंतर ई हा घटक दिलेला आहे. ई या घटकामध्ये 5 प्रश्न विचारलेले असतील. त्यापैकी 4 प्रश्न सोडवावे लागतील. एवढं देखील लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो. प्रश्न क्रमांक 2 किती मार्काला आहे? तर 12 मार्काला आहे. त्यामध्ये ए हा घटक दिलेला आहे
आणि बी हा घटक दिलेला आहे. मग ए या घटकामध्ये, ए या सेक्शनमध्ये, ला घटक म्हणा किंवा सेक्शन म्हणा, इंग्लिशमध्ये सेक्शन, मराठीमध्ये घटक असं मी म्हणतोय. म्हणून ए या घटकामध्ये किती प्रश्न असतील? 3 प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी आपल्याला 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. 3 पैकी 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. प्रत्येक प्रश्न हा 2-2 मार्काला असेल. मग ए हा सेक्शन 4 मार्काला असतो, लक्ष असू द्या. ए हा सेक्शन किती मार्काला? 4 मार्काला, लक्षात असू द्या. त्यानंतर बी हा घटक, बी या घटकामध्ये 5 प्रश्न दिलेले असतील. किती? 5. त्यापैकी 5 पैकी आपल्याला 4 प्रश्न सोडवायचे आहेत. 5 पैकी 4 प्रश्न. प्रत्येक प्रश्न हा 2-2 मार्काला असेल. मग 4 प्रश्न किती मार्काला असतील? तर 8 मार्काला असतील. म्हणजे मी असं म्हणू शकतो, की बी हा सेक्शन 8 मार्काला आहे, असं मी म्हणू शकतो. ए हा सेक्शन 4 मार्काला, बी हा सेक्शन 8 मार्काला. लक्षात असू द्या. तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 समजला का? समजलेला असेल. आता प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 हा किती मार्काला असतो मित्रांनो? तर 9 मार्काला असतो. किती मार्काला? 9 मार्काला. प्रश्न क्रमांक 3 हा 9 मार्काला असतो. यामध्ये ए हा घटक दिलेला आहे आणि बी हा घटक दिलेला आहे. त्यामुळे देखील 2 घटक आहेत, ए आणि बी. ए या घटकामध्ये 2 पैकी 1 प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. ए मध्ये काय? ए या घटकामध्ये 2 प्रश्न दिलेले असतील. त्या 2 प्रश्नापैकी फक्त एकच प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. फक्त एक. मग यामध्ये एक प्रश्न सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला 3 मार्क मिळणार आहेत. म्हणजे मी असं म्हणू शकतो, ए हा सेक्शन 3 मार्काला आहे. किती मार्काला? 3. आणि बी या सेक्शनमध्ये तुम्हाला 4 पैकी 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. किती पैकी किती? तर 4 पैकी 2 प्रश्न. लक्षात असू द्या. 4 पैकी 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. प्रत्येक प्रश्न हा 3 मार्काला असेल. म्हणजे 2 प्रश्न किती मार्क भेटणार आहे? सॉल्व्ह केल्यावर 6 मार्क. म्हणजे मी असं म्हणू शकतो, की प्रश्न क्रमांक 3 हा 9 मार्काला असतो. त्यामध्ये ए हा घटक 3 मार्काला आणि बी हा घटक 6 मार्काला असतो. एवढं लक्षात ठेवा. पुन्हा एकदा ऐकू आपण. प्रश्न क्रमांक 3 बरोबर किती मार्काला आहे? तर 9. एवढं तुम्हाला समजलेलं असेल. यामध्ये ए हा घटक दिलेला आहे. यामध्ये 2 प्रश्न दिलेले असतील. किती प्रश्न? 2 प्रश्न. त्यापैकी एक प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. लक्षात ठेवा. मग ए हा घटक किती मार्काला? 3 मार्काला आहे. त्यानंतर बी हा घटक. बी या घटकामध्ये 4 प्रश्न दिलेले असतील. किती प्रश्न? 4. 4 पैकी 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. 4 पैकी 2. मग एक प्रश्न 3 मार्काला, तर 2 प्रश्न किती? 6 मार्काला. म्हणजे बी हा सेक्शन 6 मार्काला असणार आहे. लक्षात असू. तेवढं तुम्हाला बेसिक माहिती समजली का? समजली असेल. आता आपण प्रश्न क्रमांक 4 पाहू. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये 3 प्रश्न दिलेले असतील. प्रश्न क्रमांक 4. त्यामध्ये 3 प्रश्न दिलेले असतील. 3 पैकी आपल्याला 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. 3 पैकी किती? 2 प्रश्न सॉल्व्ह करणे बंधनकारक असेल. 3 पैकी 2. एक प्रश्न असेल 4 मार्काला. मग सॉल्व्ह किती करायची आहेत? 2. म्हणजे प्रश्न क्रमांक 4 हा किती मार्काला आहे? तर 8 मार्काला आहे. लक्षात असू द्या. एवढं माहिती पाहिजे. प्रश्न क्रमांक 4 मध्ये फक्त आपल्याला 2च प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. दिलेले असतील 3. लक्षात ठेवा. आता शेवटचा प्रश्न, प्रश्न 5वा. त्यामध्ये 2 प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी आपल्याला एक प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. एक प्रश्न सॉल्व्ह केल्यावर आपल्याला 3 मार्क मिळतील. किती? 3 मार्क. म्हणजे मी असं म्हणू शकतो, प्रश्न क्रमांक 5 हा 3 मार्काला आहे. मग यामध्ये 2 प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी सॉल्व्ह फक्त एकच करायचा आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. एवढं तुम्हाला समजलं असेल. काय समजलं? की तुम्हाला बेसिक गोष्टी समजायला पाहिजे, की प्रश्न क्रमांक
1, 2, 3, 4, 5 असे भाग 2 म्हणजे गणिताच्या भाग 2 मध्ये 5 प्रश्न असणार आहे. बरोबर? हे 5 प्रश्न मिळून किती मार्क मिळणार आपल्याला? 40 मार्क. मग प्रश्न क्रमांक 1 यामध्ये किती मार्क असणार आहेत? 8. यामध्ये ए आणि बी सेक्शन असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 यामध्ये देखील 2 सेक्शन असणार ए आणि बी. प्रश्न क्रमांक 2 हा 12 मार्काला असणार आहे. आता प्रश्न क्रमांक 3 हा 9 मार्काला असणार आहे. यामध्ये देखील ए आणि बी असे 2 सेक्शन असणार आहेत. प्रश्न क्रमांक 4 हा किती मार्काला? तर 8 मार्काला. यामध्ये 3 प्रश्न दिलेले असतील त्यापैकी 2 सॉल्व्ह करायचे आहेत आणि प्रश्न क्रमांक 5 मध्ये 2 पैकी 1 प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. या बेसिक गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे. जास्तीत जास्तीच्या गोष्टी तुम्ही लिहा. केव्हा? जेव्हा पेपर तुमचा कव्हर झाला असेल तेव्हा. अगोदरपासूनच त्या ठिकाणी 3 पैकी 2 दिलेले असतील, तर 2च लिहा किंवा 2 पैकी 1 सांगितलं असेल, तर 1च लिहा. जे तुम्हाला 100% येतं ते. जर तुम्ही 2 पैकी 2च प्रश्न दोघी लिहिणार, 2 दिलेले असतील, त्यापैकी 1 सांगितलं असेल, पण तरी देखील तुम्ही दोघं लिहीत असणार, तर तुम्हाला वेळ कमी पडू शकतो. त्यामुळे अगोदर काय करा, 2 पैकी 1 सांगितलंय तर 1 लिहा. पैकी 2 सांगितले 2 लिहून टाका. नंतर तुम्हाला एक्स्ट्रा टाईम भेटला, तर तुम्ही शेवटी लिहू शकणार आहात. लक्षात ठेवा. परंतु अगोदर आपल्याला पेपर कव्हर करायचा आहे. नाहीतर असं होईल, की आपण तिसऱ्या प्रश्नापर्यंत जाऊ. आपण तिसऱ्या प्रश्नाच्या अगोदर सर्व प्रश्न सॉल्व्ह करू. परंतु नंतर 4था आणि 5वा राहून नको जायला. लक्षात असू द्या. एवढं आपल्याला समजायला पाहिजे. एकदा आपण प्रश्नपत्रिका पाहून घेऊ, की बोर्डाची प्रश्नपत्रिका असते कशी. या ठिकाणी तुम्हाला प्रश्नपत्रिका दिसेल. यासारखी प्रश्नपत्रिका असते बोर्डाची भूमितीची. ते गणित भाग 2 लक्ष असू द्या. मग या ठिकाणी तुम्हाला काय दिलंय? या ठिकाणी तुम्हाला बैठक या ठिकाणी तुम्हाला सीट नंबर म्हणजे बैठक क्रमांक लिहायचा आहे मित्रांनो. मी 2-3दा 2-3दा तुम्हाला सांगितलंय, क्वेश्चन पेपर हरवली त्याची जबाबदारी तुमची असेल. म्हणून या ठिकाणी क्वेश्चन पेपर लिहून सीट नंबर लिहून घ्या आणि क्वेश्चन पेपर तुमच्या जवळच ठेवा. हरवून जाऊ देऊ नका. आता आपण यावर काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना पाहू. या ठिकाणी तुम्हाला सूचना दिसत असतील. काय पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे म्हणजे काय? जेवढे प्रश्न तुम्हाला सांगितले आहेत सोडवायला, तेवढे सोडवणे. 4 पैकी 2 तर 2 सोडवा अगोदर. 5 पैकी 3 तर 3 सोडवा अगोदर किंवा 5 पैकी 4 तर 4 सोडवा अगोदर. लवकरात लवकर. त्याचं म्हणणं आहे. कोणाचं? बोर्डाचं. लक्षात ठेवा. त्यानंतर गणन यंत्राचा वापर करता येणार आहे का? तर नाही. गणन यंत्राचा वापर करता येत नाही. त्यानंतर आहे आवश्यक त्या ठिकाणी उत्तराशेजारी आकृती काढा. ज्या ठिकाणी तुम्हाला आकृती काढायला सांगितलेली असेल, त्या ठिकाणी काय काढा? तर आकृती काढा. लक्षात घ्या मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी दिलेली की प्रमेयाची सिद्धता लिहिण्यासाठी आकृती आवश्यक आहे. एखाद्या ठिकाणी तुम्ही प्रमेयाची सिद्धता लिहित असणार, त्या ठिकाणी काय कंपल्सरी आहे? तर आकृती काढणे कंपल्सरी आहे. लक्षात असू द्या. एवढं तुम्हाला सूचना महत्त्वाच्या लक्षात असणे गरजेचे आहे मित्रांनो. आता आपण प्रश्न पाहू. आपण प्रश्न क्रमांक पहिला पाहिला. त्यामध्ये ए आणि बी सेक्शन दिलेला होता. ए हा सेक्शन बहुपर्यायी होता. म्हणजे बहुपर्यायी कसा? हे पहा. ए हा सेक्शन दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. प्रश्न दिलेला असतील, त्याचे 4 ऑप्शन दिलेले असतील. मग हे 4 ऑप्शनापैकी जे उत्तर असेल, ते तुम्हाला उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचे आहे. लक्षात घ्या. प्रश्न दिलेला आहे, 4 ऑप्शन दिलेले, त्याचे उत्तर कुठे लिहिणार? तर उत्तर पत्रिकेमध्ये लिहावं लागेल. हा तिसरा प्रश्न. प्रश्न दिलेला आहे, 4 ऑप्शन दिलेले आहे. उत्तर कुठे लिहिणार? तर उत्तर पत्रिकेमध्ये. लक्षात ठेवा. एवढं तुम्हाला समजले असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मध्ये हा सेक्शन दिलेला असतो. तो सेक्शन 4 मार्काला असतो. 4 प्रश्न दिलेले असतात. 1-1 मार्काला 1 प्रश्न असतो. हा पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. पहा.
खालील उपप्रश्न सोडवा. प्रश्न दिले असतील 4. एक एक मार्काला ते असतील. सोपे असतात ते. प्रश्न पाहून घेऊ शकता तुम्ही. आता प्रश्न दुसरा. प्रश्न दुसऱ्यामध्ये ए आणि बी असा सेक्शन असते. ए सेक्शन मध्ये किती सांगितलेले असते लक्षात ठेवा. ए या सेक्शन मध्ये कोणतेही 2 घटक लिहायचे लागतात. खालील कृती पूर्ण करून लिहा. कोणतेही 2 लक्षात असू द्या. 3 पैकी 2 गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. आता प्रश्न क्रमांक 2 मधील की हा सेक्शन या ठिकाणी काय सांगितलंय, खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 4. 5 प्रश्न दिलेले असतील त्यापैकी किती सॉल्व्ह करायचे आहेत, कोणतेही 4. लक्षात ठेवा 5 च्या 5 सॉल्व्ह करायचे आहेत का, तर नाही. कोणतेही 4 अशा प्रकारचे प्रश्न दिलेले असतील. आता आपण प्रश्न क्रमांक 3 पाहू. प्रश्न क्रमांक 3 हा किती मार्काला होता, तर 9 मार्काला. यामध्ये ए आणि बी असे 2 सेक्शन होते. त्यामध्ये ए हा सेक्शन 3 मार्काला होता. यामध्ये 2 कृती दिलेल्या असतील. त्यापैकी एकच कृती आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. प्रश्न क्रमांक 3 त्यामध्ये ए खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा. कोणतेही एक. 2 दिलेल्या असतील, एकच लिहायची आहे. आता प्रश्न क्रमांक 3 मधील बी हा सेक्शन. मग या बी सेक्शन मध्ये 4 दिलेले असतील. त्या 4 कृतीपैकी 2 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे 4 प्रश्न दिलेले असतील. 4 पैकी किती 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. या ठिकाणी लिहिलं आहे खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2. 4 पैकी किती 2 लक्षात असू द्या. आता प्रश्न क्रमांक 4. 4 मध्ये काय खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2 लक्षात असू द्या. कोणतेही 2 मार्काला असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 हा 8 मार्काला असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 मध्ये 3 प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी 2 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि शेवटी प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 मध्ये खालील उपप्रश्न सोडवा असा प्रश्न असेल. कोणतेही एक. ते 2 प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी एक प्रश्न सॉल्व्ह करणे बंधनकारक आहे. मग असे 2 प्रश्न दिले त्यापैकी किती सॉल्व्ह करणार, एकच लक्षात ठेवा. मार्काला असणारे प्रश्न 5वा. प्रश्न 5वा हा 3 मार्काला असणार आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. मित्रांनो, आपण भूमिती या विषयाची क्वेश्चन पेपर देखील पाहिली. प्रश्नांचे वेटेज म्हणजे विभाजन कशा प्रकारचे असते हे देखील पाहिले. आपण प्रश्न किती असतात भाग 2 मध्ये या गोष्टी देखील पाहिल्या. मग या ठिकाणी तुम्हाला काय काही गोष्टी अवॉइड करणे बंधनकारक आहे. काय तर 4 पैकी 4 गोष्टी सोडवायच्या आहेत का? जेवढ्या सांगितल्या असतील तेवढ्या सॉल्व्ह करणे महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा. आता शेवटी आपण या वर्षापासून 10वी ची बॅच घेणार आहोत. ही बॅच आपली 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे. तर हे मित्र आता जे 9वीला असतील, पुढच्या वर्षी 10वीला जात असणार, तर त्यांना आपली कल्पवेध आपलं ॲप देखील आहे. आपल्या ॲपचे नाव काय आहे? कल्पवेध अकॅडमी. असे ॲप आपण प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात. आपली बॅच केव्हा कोणत्या दिवसापासून येणार आहे? तर 1 एप्रिल 2026 पासून येणार आहे. लक्षात ठेवा. जर तुम्हाला कोणतीही अडचण आली 10वी बद्दल
तर तुम्ही ह्या नंबरला फोन करू शकतात. नंबर काय आहे? 70 38 47 50 40. ओके. जर फोन लागत नसणार तर त्या ठिकाणी WhatsAppला मेसेज देखील करू शकणार आहेत मित्रांनो, लक्षात असू द्या. आणि शेवटी जाता-जाता लक्षात असू द्या, हा पेपर खूप महत्त्वाचे आहे. यावर तुम्ही 11वी कोणता निर्णय घेणार आहात, ते सर्व कशावर डिपेंड आहे, तर 10वीच्या बोर्डाच्या मार्कांवरती. त्यामुळे मित्रांनो, पेपर व्यवस्थित द्या, कॉन्फिडन्स असू द्या आणि मला 100% खात्री आहे, की तुम्ही या परीक्षेमध्ये 85 पेक्षा जास्तच मार्क मिळवणार आहात. तरी येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो. या नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद.